मुंबईसह उपनगरात पहिल्याच मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आलाय। येत्या 23 जून ते 28 जून दरम्यान संपूर्ण परिसरात मुसळधार पाऊस ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। या 5 दिवसांच्या कालावधीत तब्बल 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे। चांगल्या पावसाची सुरुवात ही होणार आहे। बघू शकता अखेरची आशाही जी काय सर्वात जास्त बघू शकता। आता जी नेमकी काय कारण आहे, आता यामुळे जे काय पाऊस हा सर्वात जास्त पडणार आहे, यामुळे महाराष्ट्रासह देशात चांगल्या पावसाची जी काही सर्वात जास्त उरली शेवटची वेळ आणि सुरळीत हे काय हवामान विभागाने सर्वात जास्त मोठं ऐलान केलेलं आहे। आशाही मिळाली। सर्वात जास्त बघू शकता सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली होती, पण बघू शकता आता जी काही ब्रेकिंग बातमी आहे, यामुळे सर्वात जास्त नागरिकांचे हाल हे झाले होते। तर त्यामुळे सर्वात जास्त बघू शकता एल निनो स्थिती अधिक तीव्र होणार याचे असल्याचे जे काही राज्यात सर्वात जास्त सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाची माहिती संग्रहित छायाचित्र झालेलं आहे। आता जी ब्रेकिंग बातमी आहे, यंदाच्या मोसमी पावसावरती एल निनो स्थितीचे सावट असताना जे काही बघू शकता इंडियन सोशल मीडिया सर्वात जास्त बघू शकता आयडीओ हिंदी महासागरातील घटकाची स्थिती काय असेल याकडे हवामान तज्ज्ञांचे लक्ष लागलेले आहे। बघू शकता आयओडीचा सर्वात जास्त स्थिती का सकारात्मक असल्याने चांगल्या जे काही स्थितीची जी काही नोंद झालेली आहे, पावसाची काही प्रमाणात आशेचा किरण निर्माण झालेला आहे। बघू शकता मात्र IMDचा सर्वात जास्त स्थिती तटस्थ राहणार असल्याचे, तसेच जे काय एल निनोने सर्वात जास्त स्थिती तीव्र होणार असल्याचे भारतीय हवामान शास्त्रज्ञ हवामान विभागाचे स्पष्ट केलेलं आहे। बघू शकता असून सर्वात जास्त हवामान बघू शकता वारा खूप वाढण्याची शक्यता आहे। सर्व देशामध्ये सर्वात जास्त वारा हा पडणार आहे, त्यामुळे सर्वात जास्त पावसाची आशा माळव्याचे सर्वात जास्त चित्र आहे। बघू शकता सर्वाची सध्या विषुववृत्तीय प्रशांत महासागरावर एल निनो स्थितीचे निर्माण झालेले आहे। नैऋत्याच्या जे काय मान्सूनी हंगामात ही स्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। समुद्राच्या पृष्ठभागावरती वाढलेल्या तापमानाला वातावरणाही सर्वात जास्त प्रतिसाद दिलेला आहे, त्यामुळे आता महासागरावरती वातावरण प्रणालीमुळे सर्वात जास्त प्रतिसाद हा दिलेला आहे। त्यामुळे आता सर्वात जास्त महासागर वातावरण प्रणालीमध्ये एल निनो स्थितीचे सुसंगत असलेली वैशिष्ट्ये दिसून येत आहेत। मान्सून मिशन कल्पड्ड सर्वात जास्त बघू शकता जे काय फोर जास्त आणि विशिष्ट जे काय सर्वात जास्त विशिष्ट पद्धतीच्या महासागरावरती हे नोंद झालेले आहे। सिस्टीमच्या एल निनोबाबत सर्वात जास्त अंदाजानुसार नैऋत्य मान्सूनच्या काळात एल निनोची सर्वात जास्त स्थिती आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने प्रतिस्पर्ध सर्वात जास्त जी काय नोंदवण्यात आलेले आहे तर बघू शकता प्रसिद्ध ही करण्यात आलेलीच आहे। त्यामुळे सर्वात जास्त पावसाची नोंद ही असलेली आहे आणि सर्वात जास्त पाऊस हा कोणत्या देशात पडणार आहे बघू शकता। आताची जी काय इंडियन ओशन डायपोल घटनाबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। त्यानुसार सध्या हिंदी महासागरात इंडियन ओशन डायपोलॉजी IOD सर्वात जास्त स्थिती तटस्थ आहे। AMC सर्वात जास्त बघू शकता अंदाजानुसार मान्सूनच्या संपूर्ण हंगामात तटस्थ IODची सर्वात जास्त स्थिती ही कायम आहे। सर्वात जास्त शक्यता आहे याबाबत सर्वात जास्त हवामान शास्त्रज्ञ विभागाच्या पुणे वेधशाळेत सर्वात जास्त बघू शकता वेधशाळेमध्ये शास्त्रज्ञ SD सर्वात जास्त सानप यांनी म्हणाले आहे। IODच्या सर्वात जास्त स्थितीबाबत अचूक अंदाज वर्तवण्यात हवामान विभागाचा सर्वात जास्त मोठा प्रामुख्याने हे वर्तवण्यात आलेलं आहे। बघू शकता प्रादुर्भाव सर्वात जास्त बघू शकता काही प्रमाणात मर्यादा येतात, यामुळे IODचा सर्वात जास्त स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवावे लागणार आहे। IOD म्हणजे काय तुम्हाला सर्वप्रथम मी सर्वात जास्त समजावणार आहे। बघू शकता IOD म्हणजे जे काय पावसाचे सर्वात जास्त मोठे उदाहरण आहे। एल निनो हे स्थिती निर्माण होऊन ती डिसेंबरपर्यंत राहण्याची शक्यता आहे। एल निनो स्थिती असताना सर्वात जास्त IODची सकारात्मक झाल्यास चांगल्या पावसाची शक्यता निर्माण होते, तर तो सकारात्मक पाऊस आहे। बघू शकता विपरीत परिणाम होतो। IODच्या सर्वात जास्त तटस्थ
स्थितीचा फारसा परिणाम होत नाही. एल निनोमुळे देशात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हा यापूर्वीच वर्तवण्यात आलेला होता. तर बघू शकता अमेरिकेतील सर्वात जास्त नॅशनल असोसिएशन अकॅडमी सर्वात जास्त बघू शकता सर्वात जास्त स्थितीचे वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा एल निनोची स्थिती डिसेंबरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच ही स्थिती तीव्र असून सर्वात जास्त शक्य कुठे होते, स्थितीमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असते आणि त्याचा परिणाम जल व्यवस्थापन शेती उत्पादनावरती होऊ शकतो. याकडे सानप यांचं लक्ष वेधलेलं आहे. आयोडी मध्ये म्हणजे काय, सर्वात जास्त जे काय आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आयोडी म्हणजे हे सर्वात जास्त बघू शकता ओशन डायपोल आयोडीन सर्वात जास्त म्हणजे हिंदी महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागावरच्या सर्वात जास्त तापमानातील फरक प्रशांत महासागरातील एल निनो तर स्थितीप्रमाणेच हिंदी महासागरात आयोडीची स्थिती असते. भारताच्या मोसमी पावसावरील परिणामच्या दृष्टीने आयोडीची स्थिती महत्त्वाची ठरते. सर्वात जास्त याची ही काय मागणी ही सर्वात जास्त असते. बघू शकता मागणी ही म्हणजे सर्वात जास्त महासागरावरती ह्या पृष्ठभागावरती ही सर्वात जास्त मानली जाते. त्यामुळे सर्वात जास्त पावसाची ही नोंद झालेली आहे. तर त्यामुळे सर्वांनी जे काही नागरिकांनी पावसाची तूट भरून निघणार. बघू शकता भारतात चांगला मान्सून कोसळणार. जपान आणि अमेरिकेत सर्वात जास्त संस्थेत दिलासादायक अंदाज नेमकं काय म्हटलंय. बघू शकता एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनच्या प्रवाहात अडथळे येत आहेत. त्यामुळे सर्वात जास्त महाराष्ट्रात चिंतेचे वातावरण हे निर्माण झालेले आहे. तर त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा कधी पडणार तर महाराष्ट्र रेन सर्वात जास्त बघू शकता प्रशांत महासागरात अतिशय तीव्र एल निनो सर्वात जास्त सक्रिय झालेला असून तो 1950 नंतरचा सर्वात भीषण ठरण्याची शक्यता आहे. बघू शकता अमेरिकेच्या हवामान संस्थेने वर्तवलेले सर्वात जास्त मोठे उदाहरण आता थेट डायरेक्ट बघू शकता विपरीत परिणाम भारतातील आणि महाराष्ट्रातील मान्सूनवरती सर्वात जास्त होत असून पावसाने प्रमाण कमी होणे दुष्काळाचे सावट वाढण्याची भीती हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनच्या प्रवाहात अडथळे येत आहेत. यामुळे महाराष्ट्रात चिंतेचे वातावरण हे निर्माण झालेले आहे. याच दरम्यान सर्वात जास्त जपान आणि अमेरिकेच्या संस्थांनी सर्वात मोठे उदाहरण दिलेले आहे. एक दिलासादायक माहिती आपल्या समोर आलेली आहे. तर दिलासादायक बातमी आपल्या समोर काय आहे, हिंदी महासागरात सर्वात जास्त बघू शकता इंडियन ओशन डायपोल अर्थात आयोडीची सर्वात जास्त सकारात्मक होण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास सर्वात जास्त पावसाची तूट भरून येईल, सर्वात जास्त भरून निघणार आहे असा अंदाज आहे. जपान आणि अमेरिकेच्या संस्थांनी मान्सूनसाठी दिलासादायक अंदाज व्यक्त केलेला आहे. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्याचं जाहीर झाल्यावर यंदाच्या मान्सून हंगामाविषयी सर्वात जास्त स्तराहून सर्वात जास्त चिंता व्यक्त होऊ लागलेली आहे. मात्र सर्वात जास्त निनोची तीव्रता वाढत असताना जुलैमध्ये सर्वात जास्त हिंदी महासागरात इंडियन ओशन डायपोलची सकारात्मक स्थिती विकसित होण्याचा सर्वात जास्त अंदाज हा व्यक्त करण्यात आला आहे. संस्थांनी जाहीर केलेला आहे. आयोडीचा सर्वात जास्त बघू शकता सर्वात जास्त इंडियन ओशन डायपोल तटस्थ राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला होता. सर्वात जास्त जपान आणि अमेरिका सर्वात जास्त संस्थांचा मान्सूनसाठी दिलासादायक अंदाज आहे. जपानी हवामानशास्त्र संस्था आणि अमेरिकेच्या नॉर्थ अमेरिकन मल्टी मॉडल ॲक्सेबल सर्वात जास्त नुसार जुलैमध्ये हिंद महासागरात तटस्थ स्थिती जाऊन पॉझिटिव्ह आयोडीची विकसित सर्वात जास्त होऊ शकते आणि ऑगस्टपासून सर्वात जास्त पावसाची ही नोंद करण्यात आलेली आहे. तर ऑगस्टपासून पॉझिटिव्ह आयोडीची सर्वात जास्त तीव्रता वाढू शकते. एल निनो सोबत सकारात्मक आयोडीची स्थिती निर्माण झाल्याचा सर्वात जास्त मान्सून काळातील पावसाची तूट काही प्रमाणात जे काही भरून निघण्यास मदत होते. पूर्व सर्वात जास्त बघू शकता आफ्रिकेजवळच्या पश्चिम हिंद महासागराचे तापमान जास्त राहिल्याने पॉझिटिव्ह आयोडीची सर्वात जास्त स्थिती निर्माण होते. त्यामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यावरती जोर येऊन त्यांच्याबरोबर येणाऱ्या बाष्पामुळे भारतात चांगला पाऊस होतो. सर्वात जास्त पावसाची नोंद झालेली आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मान्सून दाखल होण्यासाठी 20 सर्वात जास्त महत्त्वाची तारीख आहे. 20 जून उजाडण्याची शक्यता ही प्रशांत महासागरातील एल निनोचा सर्वात जास्त प्रभाव अफगाणिस्तानाकडून येणाऱ्या गरम व कोरड्या वाऱ्यामुळे मान्सूनची वाटचाल रोखली गेलेली आहे. तर मान्सून सध्या रत्नागिरीमध्ये रेंगाळलेला आहे.
या कोरड्या वाऱ्याचा प्रभाव कमी झाला की मान्सूनच्या पुढील प्रवासाला सुरुवात होणार. मुंबईसह महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मान्सून दाखल होण्याची सर्वात जास्त आता 20 जून उजळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मान्सूनच्या वाटेत नवे संकट झालेले आहे. भारतीय हवामान विभागाचे सर्वात जास्त अर्थव्यवस्थेसाठी मान्सून अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. अशा परिस्थितीमध्ये एल निनोची तीव्रता वाढत असल्याने चिंता व्यक्त केलेली जात आहे. हवामान अभ्यासकांच्या मते यांचा परिणाम पावसाच्या वितरणावरती होऊ शकतो. काही भागांमध्ये पावसाचे आगमन उशिरा होण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पर्जन्य होऊन सर्वात जास्त दुसरीकडे सर्वात जास्त बघू शकता भागांना अल्प कालावधी अतिवृष्टी ही लाभू शकते. सर्वात जास्त पावसाला हा आसमोल सर्वात जास्त बघू शकता विशेषतः कृषी क्षेत्रातील आव्हानात्मक सर्वात जास्त बघू शकता ठरू शकतो. याविषयी एल निनोच्या प्रभावामुळे जागतिक स्तरावर तापमान लक्षणीय वाढ होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेली आहे. बघू शकता यामुळे सर्वात जास्त पाऊस पडणार आहे. त्यामुळे सर्वात जास्त नागरिकांनी याची काळजी करू नये आणि पाऊस हा पडणारच आहे याची काळजी करू नका. काले मेघा हे काय? मुंबईसह महाराष्ट्रात पाऊस कधी दाखल होणार? अखेर तारीख झाली समोर. मान्सूनचे A to Z अपडेट आपल्या समोर आहे. बघू शकता आताची ब्रेकिंग बातमी काय आहे? एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनच्या प्रवाहात अडथळे येत आहेत. मान्सून महाराष्ट्र वेळेवरती पुढे सरकण्यासाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे कधी पाऊस पडणार? तर मुंबईमध्ये सर्वात जास्त बघू शकता महाराष्ट्रामध्ये मान्सूनचा प्रवास मंदावलेला असून आगमन सर्वात जास्त रखडलेलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस हरणे दापोली सर्वात जास्त बघू शकता परिसरापर्यंत पोहोचून पुढे साकारण्यास सर्वात जास्त बघू शकता अनुकूल परिस्थिती झाल्याने सर्वात जास्त बघू शकता त्याची प्रगती थांबलेली आहे. मुंबई तापमानाचा पारा 35 अंश सेल्सिअसच्या आसपास असून नागरिकांना सर्वात जास्त उकाड्याने त्रस्त आहेत. आता बघू शकता पुढील आठवड्यात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेले आहे. बघू शकता सर्वात जास्त पाऊस हा प्रशांत महासागरावरतून हा झालेला आहे. अतिशय तीव्र एल निनो बघू शकता सक्रिय झालेला असून सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. त्यामुळे सर्वात जास्त नागरिकांनी 1950 नंतरचा सर्वात जास्त भीषण ठरण्याची शक्यता आहे. बघू शकता एल निनो अमेरिकेच्या हवामान संस्थेने वर्तवलेली आहे. आता थेट विपरीत परिणाम भारतातील आणि महाराष्ट्रातील मान्सूनवर होत असून पावसाचे प्रमाण कमी होणे व दुष्काळाचे सावट वाढण्याची भीती सर्वात जास्त हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे. एल निनोच्या सर्वात जास्त प्रभावामुळे मान्सूनच्या प्रवाहात अडथळे येत आहेत. मान्सून महाराष्ट्रात वेळेवरती पुढे सरकण्यासाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. भारतीय हवामान विभागाने IMD एल निनो सक्रिय झाल्याचा दुजोरा सर्वात जास्त दिलेला आहे. यंदा देशात सरासरीच्या सुमारे 90% इतकाच पाऊस पडण्याची शक्यता आहे. बघू शकता 90% पाऊस पडणार आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मान्सून दाखल होण्यासाठी 20 जून उघडण्याची सर्वात जास्त बघू शकता उजळणार की नाही. बघू शकता प्रशांत महासागरातील एल निनोचा प्रभाव अफगाणिस्तानकडून येणाऱ्या गरम व कोरड्या वाऱ्यामुळे मान्सूनचा वाटचाल रोखलेली आहे. बघू शकता सर्वात जास्त मान्सून सध्या रत्नागिरीमध्येच हा रेंगाळलेला आहे. या कोरड्या वाऱ्याचा प्रभाव कमी झाला की मान्सूनच्या पुढील पावसाला सर्वात जास्त प्रवासाला सुरुवात होणार आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मान्सून दाखल होण्यासाठी आता थेट 20 जून उजळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. बघू शकता सर्वात जास्त पाऊस हा पडला पाहिजे. तर मान्सूनच्या वाटेत नवे संकट. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मान्सून अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. अशा परिस्थितीत एल निनो तीव्र वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तर हवामान अभ्यासकांच्या मते या परिणामात सर्वात जास्त पावसाच्या वितरणावरती होऊ शकतो. बघू शकता काही भागांमध्ये पावसाचा सर्वात जास्त बघू शकता हा वेग वाढत आहे. पावसाचे आगमन उशिरा होण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पर्जन्य होऊ शकतो. तर दुसरीकडे काही भागात अल्प कालावधीत अतिवृष्टी ही सामना सर्वात जास्त करावा लागू शकतो आपल्याला. सर्वात जास्त बघू शकता पावसातील हा आसमोल सर्वात जास्त बघू शकता असमतोल सर्वात जास्त बघू शकता आता विशेषतः कृषी क्षेत्रासाठी आव्हानात्मक सर्वात जास्त ठरू शकतो. याशिवाय एल निनोच्या प्रभावामुळे जागतिक स्तरावर तापमान लक्षणीय वाढ होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेली आहे.
सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. मला खाली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या इथं पाऊस पडतोय की नाही. आणि या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर धन्यवाद. मला नक्की सांगा तुम्ही कोणत्या देशात राहताय आणि मला नक्की खाली कमेंट करून सांगा तुमच्या इथं वादळी वारे चालू आहेत का पावसाचा सर्वात जास्त वेग चालू आहे. खाली कमेंट करून नक्की सांगा. मी सगळ्यांचे कमेंट वाचणार आहे. या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.